कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 9 वर्षे पूर्ण झाली। या पार्श्वभूमीवर प्रत्येक वर्षी त्यांचा मॉर्निंग वॉक जे आहे ते काढण्यात येते। आपल्या सोबत भालचंद्र कांबळे बोलूया त्यांच्याशी। कॉम्रेड काय सांगाल, 9 वर्ष पूर्ण झाली तरीही मारेकरी अद्याप सापडलेले आहेत? असं कॉम्रेड पानसरे यांचा खून करणाऱ्या लोकांना पकडणं आणि शिक्षा होणं जितकं आवश्यक आहे तितकंच त्या खुनाच्या मागे असणारे सूत्रधार जे आहेत त्यांना शोधून काढणं हे देखील महत्वाचं काम आहे। आणि दोन्ही कामं जोपर्यंत जनदबाव येणार नाही तोपर्यंत शासन करणार नाही याची आम्हाला खात्री आहे। कारण का ज्या विचारांनी पानसरांना संपवण्याचं काम केलं त्या विचारांचा आज बोलबाला असल्यामुळे त्यांना लपण्यास सोपं जात आहे मारेकऱ्यांना आणि सूत्रधारांना, आणि म्हणून आपलं काम अवघड आहे। परंतु माझी खात्री आहे की जनतेचा दबाव आणि जनतेचा साथ या दोन गोष्टींमुळे शासनाला वाकावं लागेल आणि पकडावा। खरं तर 9 वर्ष झाली मात्र कुठेतरी अजूनही मारेकरी सापडत नाहीये। दाभोळकर असतील, गौरी लंकेश असतील, कलबुर्गी असतील, पानसरे असतील, एकही मारेकरी सापडत नाहीत। कुठेतरी पोलीस यंत्रणेचा अपयश आहे असं वाटतं? मी सांगितलं ना की शासन यंत्रणा आणि त्याचे विचार हे या सगळ्या अपयशामागे जबाबदार आहेत। म्हणजे पोलीस यंत्रणेवर दबाव आणणे हे शासनाचं काम असतं, परंतु शासनाची इच्छा नाहीये। त्यामुळे पोलीस यंत्रणा अकार्यक्षम आहे सिद्ध झालेलं आहे आणि लांछनास्पद आहे की महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा स्वतःला अत्यंत सक्षम समजते परंतु खुन्यांना तपास लागू शकत नाही। आणि पानसरेंच्या आणि दाभोळकरांच्या कुटुंबाला सतत हायकोर्टचे दरवाजे ठोठावे लागतात, त्याच्यानंतर थोडीफार न्याय मिळण्याची आशा निर्माण होते। ही भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने आणि न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। आज स्मारक होत आहे, त्या निमित्तानं हा विचार जो आहे तो पुढे जाईल आणि जिथे कुठेतरी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून निघेल मदत होईल। तोच उद्देश आहे या स्मारकाच्या मागे, तोच उद्देश आहे की स्मारकाच्या निमित्ताने न्याय व्यवस्था मजबूत होणं, पानसरांचे विचार पुरोगामी विचारांना मजबूत करणं हा त्याचा उद्देश आहे आणि तो सफल होईल अशी मला खात्री आहे। खरं तर तुम्ही पाहिलं या ठिकाणी आज स्मारक होतं आणि या स्मारकाच्या निमित्तानं गोविंद पानसरेंचा जो विचार होता, जो वारसा होता तो खऱ्या अर्थानं पुढे जाईल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी कॉम्रेड भालचंद्र कांबळे यांनी मांडलेली आहे। जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर।